देवते संत निमित्त त्या प्रतिमा. म्हणजे संत म्हणजे काय? संत म्हणजे ते संत जे देवरूपाला पोहोचलेले आहे, म्हणजेच स्वतःचं स्वरूप ज्यांनी देवमय करून ठेवलेलं आहे, असे जे व्यक्ती असतील ना ते संत आहे. संत कोणाला म्हणायचं? संत सुखामध्ये सुद्धा हर्षोल्लित होत नाही, म्हणजे सुखानं हुरळून जात नाही. संत त्यांना म्हणायचं जे दुःखामध्ये विचलित होत नाही. संत त्यांना म्हणायचं जे लोकांना चुकीच्या मार्गाला त्या ठिकाणी जाऊ देत नाही. असं म्हटलं जातं की सन्मार्गाला लावण्यासाठी लोकांना जीवन जगत असताना आपला रस्ता भरकटू देत नाहीत. असे जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टभीती परोपकारे. अशा परोपकारासाठी संत आपलं त्या ठिकाणी आपलं आयुष्य व्यतीत करत असतात आणि अखंड जगताचं कल्याण तेही हेतुविरहित. हेतुविरहित शब्द मी याच्यासाठी वापरतो, थोडासा जड शब्द आहे. आपण काय करतो, प्रत्येक गोष्ट एखादी करायची ठरली ना तर मनामध्ये काहीतरी स्वार्थ धरलेला असतो. पण संतांनी जगाच्या कल्याणासाठी, मला सांगा ना, तुकाराम महाराज इतके मोठे झाले, तुकाराम महाराजांनी कधी लोकांकडून अपेक्षा केली हो? अहो 20 वर्षाच्या आयुष्यामध्ये ज्या तुकाराम महाराजांचा जन्म 1608 साली झाला, त्या तुकाराम महाराजांना 1630 सालचा जो दुष्काळ पडला त्यावेळेस त्यांचं वय साधारणतः 19 ते 22 वर्षाचं वय होतं. आणि त्या वयापर्यंत, वयाच्या 18व्या वर्षापर्यंत तुकाराम महाराजांची पत्नी गेलेली आहे, तुकाराम महाराजांचा मुलगा गेलेला आहे, तुकाराम महाराजांची आई गेली, तुकाराम महाराजांचे वडील गेले, तुकाराम महाराजांचा मोठा भाऊ होता, त्यानं संसाराचा त्याग केला, तो जंगलामध्ये निघून गेला. मला सांगा ना, 2 वर्षामध्ये ज्याच्यावरती घरामधले 5 कर्ते माणसं निघून गेले, आणि 5 कर्ते माणसं निघून गेल्यानंतर ज्यांच्या वंश परंपरागत त्या ठिकाणी विठ्ठलाच्या सेवा करण्याची परंपरा होती, छाती ठोकपणे तुकाराम महाराज सांगतात की माझी या वडिलांची मिरासी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. आणि मग ती मिरासी असणारे तुकाराम महाराज वयाच्या 20 वर्षानंतर भामनाथाच्या डोंगराचा त्या ठिकाणी रस्ता धरतात. 8 दिवस जाऊन बसतात. लहाना भाऊ त्यांना आणायला जातो, येत नाही, येताना परत येतो, पण त्याच अटीवर येतो की जर दुष्काळ पडलेला असेल, अन्न करून जर लोक या ठिकाणी मरत असतील तर आपल्या धान्याचे गोदाम त्या ठिकाणी लोकांसाठी खुले झाले पाहिजे. माझ्याकडे असणारे जे लोकांचे कर्जाचे गहाण खताच्या 7 बैलगाड्या त्या काळात भरल्या होत्या, त्या 7 बैलगाड्या जर इंद्रायणी नदीमध्ये त्या ठिकाणी जर तू त्या ठिकाणी सोडून देत असेल, ठीक आहे ना, तुला संसार करायचा आहे, प्रपंच करायचा आहे, तुझ्या वाट्याच्या अर्धी तू बाजूला ठेव, पण माझ्या वाट्याचं मला बुडवायचं आहे. असे जगद्गुरु तुकोबाराय ज्या वेळेस जगाच्या कल्याणासाठी त्या ठिकाणी पुढे येतात, अशी भावना मनामध्ये ठेवतात. एवढंच नाही, ज्या तुकोबारायांना अनेक पद्धतीने धर्ममार्तंडांनी त्या ठिकाणी छळ केला, त्यांना काठीने मारलं, गरम पाणी त्यांच्यावर टाकलं. मला तुकाराम महाराजांच्या चरित्राकडे जायचं नाहीये, पण हा सगळा त्या ठिकाणी सहन करत असताना सुद्धा कर्मकांडामध्ये लोकांची जी लुबाडणूक होत होती, फसवणूक होत होती, धर्माच्या नावावरती लोकांच्या कष्टाचे पैसे जिथं जात होते. कारण ज्ञानेश्वर माऊलींनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. जर अशा पद्धतीने योग याग करून, जप करून, अमुक करून, नारायण नागबली करून जर तुमचं कल्याण होत असतं तर मला सांगा ना, संपूर्ण वर्ष गेलं मी तुमच्याच भागामधला आहे, पाऊस कोणाच्या हातात आहे? अरे ज्या ईश्वराच्या सगळं हातात आहे, ज्या देवाच्या सगळं हातात आहे, मग त्या परमात्म्याचं नामस्मरण हेच अंतिम सत्य आहे. आणि हे त्या नामातून आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. मग संत कोण आहेत? तर संत ते आहेत की जे तुम्हाला सन्मार्गाला लावतात, चुकीच्या रस्त्याला जाऊ देत नाही, तुम्हाला भरकटू देत नाही, आणि तुम्ही तुमच्या वाट्याला आलेलं जे काम आहे ते काम अतिशय छानपणे तोच आपला या ठिकाणी धर्म समजून ज्या वेळेस निभावतात ना, तेच त्या देवासाठी केलेलं खूप मोठं काम असतं. हेच संत आपल्याला सांगतात. अशाच संतांना तुकाराम महाराज विनवणी करतात. तुकाराम महाराज दुसरी विनवणी करतात ती महंतांना करतात. कोण असतात महंत? महंत म्हणजे मठाधिपती, ज्यांचा मोठा शिष्य संप्रदाय असतो. अनेक शिष्य संप्रदाय त्यांचा भारतामध्ये पसरलेला असतो. आज त्याचं स्तोम माजलेलं आहे. त्याचा खरे खोटेपणा आपल्याला ओळखता आला पाहिजे. कारण तुकाराम महाराजांचा काळ हा 17व्या शतकामधला काळ होता, आणि 17व्या शतकामध्ये तुकाराम महाराज
महंत, कारण त्यावेळेस ते महंत असे होते की त्यांना सुद्धा जगाच्या कल्याणासाठीच त्यांनी स्वतःला गाडून घेतलेलं होतं. अशा महंतांना तुकाराम महाराज विनवणी करतात. तुकाराम महाराज तिसरी विनवणी करतात, ती करतात सिद्धांना करतात. कोण आहेत सिद्ध? कधी आपण या गोष्टी समजून घेतो. मागच्याने एखाद्यानं सांगितलं, पुढचा एखादा सांगतोय, आपण काय ऐकतोय त्याचा अर्थ आपण कधीच आपल्या जीवनाशी लावून पाहण्याचा प्रयत्न केला नाही. आणि तुकाराम महाराज ओरडून सांगतात, अनुभव आले अंगा ते या जगात येत असे. जर तुम्हाला तुमचा जो अनुभव आलेला आहे ना, तुम्हाला तुमच्या संसारातला असू द्या, प्रपंचामधला असू द्या, तुमच्या कुटुंबामधला असू द्या, तुमच्या नातेवाईकामधला असू द्या, तो अनुभव तुम्ही येत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवीती तेच येर आचरिती सामान्य सकळ. मोठे जी गोष्ट करतात ना, मोठ्यांनी तीच गोष्ट करा जी आपल्या मुलाने करावी असं तुम्हाला वाटत असेल. मोठ्यांनी ती गोष्ट करूच नका जी आपल्या मुलाने करू नाही असं तुमच्या मनामध्ये येत असेल. म्हणजेच आपल्या घरामध्ये एखादी चांगली गोष्ट घडावी असं वाटत असेल ना, तर अगोदर मोठ्याला सुद्धा तसं वागावं लागतं. हेच संतांनी सांगितलेलं आहे. मी सिद्धापर्यंत पोहोचलेलो होतो. कोण असतात हे सिद्ध? सिद्ध म्हणजे ज्यांना अष्टसिद्धी त्या काळामध्ये प्राप्त होत होत्या. अशा अनिमा, गरिमा, महिमा, लगिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व, वशित्व ह्या सगळ्या अष्टमहासिद्धी होत्या. ह्या अष्टमहासिद्धी ज्यांना वश झालेल्या होत्या ना, अशा अष्टमहासिद्धी ज्यांच्या दासी होत्या ते सिद्ध होते. आणि अशा सिद्धांचा 84 सिद्ध सांगितले जातात. अशा 84 सिद्धाचा मेळा त्या सिद्धेश्वर बेटाजवळ, ज्या ठिकाणी या जगताची आई, जगताची माऊली वयाच्या 21व्या वर्षी संजीवन समाधी घेते ना, त्या आळंदी सारख्या सिद्धेश्वर बेटावरती 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा, तो सुख सोहळा कायवर. अशा 84 सिद्धांचा मेळा त्या ठिकाणी त्या सिद्धेश्वर बेटावर भरतो. आणि मग त्या सिद्धीमधून, त्या मंथनामधून मंथुनी नवनीत तैसे घे अनंत, जेव्हा ती सिद्ध त्या ठिकाणी जमा झाले ना, जेव्हा चांगले लोक जमा होतात तेव्हा त्यांच्या मंथनामधून काहीतरी चांगलं जमा होतं. जर समजा 2 बाया त्या ठिकाणी एकत्र आल्या आणि 2 बाया एकत्र आल्यानंतर महिलांच्या